रजनी, तिळगुळ घे. थांब थांब थांब, पुढचं वाक्य म्हणण्याआधीच सांगते, पण मला खोटं खोटं गोड नाही बोलतायत. निदान आजच्या दिवशी तरी बोलू शकतेस ना. हाच फरक आहे ना इतरांच्यात आणि माझ्यात. एक दिवसासाठी खोटं खोटं नाही जमत. रजनी सॉरी. आजच्या दिवशी नात्यांमधला कडवटपणा विसरायचा असतो. माझ्या मनात तो कधीच नव्हता. पण मला खरंच आवडेल जर तूही तुझ्या मनातून सगळं काढून टाकलंस तर. सॉरी. जय, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. जय, अजून एक. जुई, तिळगुळ घे आणि अशीच गोड बोलत राहा. काकाला विसरलीस ना आदिती. तू घ्या ती. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा काका, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. घे. सौभाग्य सांभाळून राहा, सुखी राहा. ते काय झालं, एकदम दोघेही नमस्कार करायला आले ना, त्यामुळे एकदम कन्फ्यूज झालो. म्हणून मी दोघांनाही एकदम आशीर्वाद देऊन टाकला. शॉर्टकट. कशी वाटली शॉर्टकट मस्त आहे ना. काय कदम. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अजून किती गोड बोलायचं. अमित, हा डब्बा जरा उघडून दे ना. अरे हळू. हा, थँक्यू. माझ्याकडून सगळ्यांसाठी तिळगुळ. बरं, आता जर का अमितने हा डब्बा उघडला नसता ना, तर मी पुढच्या वर्षी हाच डब्बा आणला असता आणि हेच लाडू. पण खरंच आपण सगळेजण असेच हसत राहू आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांशी असंच गोड बोलत राहू. शेवटी मकर संक्रांत म्हणजे काय, आनंद आणि उत्साह देण्याचा सण. आज जेव्हा सकाळी ऑफिसला येत होते ना, तेव्हा ट्रेन मधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी एकदम नटून थटून आल्या होत्या. नवीन लग्न झालेल्या तर सगळ्या जणी इतक्या गोड दिसत होत्या. नेहमीची तीच ट्रेन असताना सुद्धा आज खूप मज्जा आली. असं कोणाला बघितलं ना की मला लग्नानंतरची माझी पहिली संक्रांत आठवते. सासूबाईंनी खूप प्रेमाने हलव्याचे दागिने केले होते. हलव्याचा कंबरपट्टा, मुकुट, बांगड्या सगळं प्रेमाने घातलं होतं मला. खूप गंमत वाटली होती ग मला या सगळ्याची. अगं, आपली संस्कृती आणि आपले सण असेच असतात, वातावरणात उत्साह आणणारे. चलो चलो, कमाल का कमाल. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मॅडम, तुम्हाला
तुम्हाला गोड बोला म्हणून सांगायची गरजच नाही मॅडम. तुम्ही कधीच कोणाशी कडू बोलत नाही. थँक्यू. एक मिनिट मॅडम. हे तुम्ही शकुला द्या. त्यांना सांगा मी त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलतो, पण त्या कधीच माझ्याशी प्रेमाने बोलत नाही. कधीतरी त्यांना प्रेमानं बोलायला सांगा ना माझ्याबरोबर. तुमचा हा निरोप देते मी शकुला. येऊ आता मी. थँक्यू मॅडम. काका कोण काय? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. सॉरी 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 सॉरी, मी चुकलो. मी खूप काळजी घेतली, पण सारखं सारखं चुकतोय मी. सॉरी. मला कल्पना आहे की मी फोन करायला हवा होता, पण काका ऐका ना, मी कालबद्दल किंवा कशाही बद्दल काही बोलत नाहीये. मला जरा वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. मग आधी नाही का सांगायचं? आता विचारू मग. हा विषय. मला सांगा, बायकोला काळी साडी दिली तर चालते? हा तसं काय नाही, म्हणजे तू तिला काळी दे, निळी दे, जांभळी दे, पिवळी दे, लाल दे, नारंगी दे, आबोली दे, कुठली दे, आणि बायको जर गोरी असेल ना तर तिला गडद रंगाची साडी दे. काका अहो, मी संक्रांतीच्या साडीबद्दल बोलतोय. आधी तिची जर संक्रांत करायची झाली तर? अरे मग चांगली गोष्ट आहे की. मग वाट कसली बघतोय? दे तिला, खुश होईल ती. आणि बघ, संक्रांतीला काळी साडी द्यायची असते, कळलं? आणि तिला सांगू नको, सरप्राईज दे. हा काका सरप्राईज आहे? माहिती आहे मला. मी सांगितलं तुला सरप्राईज दे म्हणून. नाही, तुम्हीच जाऊन आधी तिला हे सांगू नका. अरे ती अरे असं काय तू? कोणी बघेल ना. गेलेत सगळे. ओह, मग आपणही निघूया. पाणी भरून घेते. रस्त्यात तहान लागते ना. चला निघूया. अदिती, आय एम सॉरी. सॉरी कशाबद्दल? अदिती, लग्नानंतर प्रत्येक मुलीने खूप स्वप्न रंगवलेली असतात, विशेषतः प्रत्येक सणाची. वर्षभर साजरा करत असलेला प्रत्येक सण संसार सुरू झाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने साजरा करावा असं वाटत असतो प्रत्येक मुलीला. पण आपल्या लग्नानंतर तुझा एकही सण साजरा झाला नाही. कसलीही हाऊस मौज नाही, माहेर पण म्हणावं तर तेही नाही. मग हे सगळं तुझ्यामुळे झालं असं वाटतंय तुला? हो. फक्त तू माझ्या प्रेमात पडला नाहीयेस, आपण दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आणि राहता राहिला प्रश्न सण साजरे करण्याचा, हाऊस मौज करण्याचा. तर हे सगळं नसलं ना तरी तू माझ्या सोबत आहेस, आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी सण आहे. जय, तुला माहितीये मला कुठला सण साजरा करायचा आहे? ज्या दिवशी तू आपल्या दोघांचं स्वप्न पूर्ण करशील ना, तो दिवस मला सण म्हणून साजरा करायचा आहे. मग तो सण या वर्षी नक्की आहे. काय ग, डोळ्यात पाणी? स्वप्न साठवली डोळ्यात. ती पूर्ण होताना त्यांना वाट करून द्यावी लागते ना. हे आनंदाश्रू आहेत तू दाखवलेल्या कॉन्फिडन्स बद्दल.
बरं ऐक ना आदिती, मला मला लवकर निघावं लागेल. तू मागून येशील प्लीज. का? मला अगं ते सुहासला भेटायचं. ठीक आहे, पण लवकर येशील ना घरी? हो हो हो, येतो. बाप्पा, या हलव्याचे दागिने किती झाक आहेत. हे असं ठेव इथं. सांभाळू ना. वय वय आणि ते चांदीच्या वाटीत तिळगुळ ठेवलास का? वय आतमध्ये ठेवले मी. हा. मग आता हे सगळं झालं की बाकीचं आवरून घे. बरं. आलास जे? ही आदितीसाठी साडी आणली. अरे वा, साडी. हो काकू. काकू, तुम्हाला तर माहिती आहे आमच्या आयुष्यात काय चालू आहे सध्या, आणि ह्या सगळ्या गडबडीत मला आदितीसाठी काहीच करता येत नाही. म्हणजे बघा ना, आज खरं तर आमची लग्नानंतरची पहिली ही संक्रांत, पण आदितीसाठी सगळे दिवस सारखेच. तिची हौस मौस पूर्ण करायला कोणी नाही. तिची आई सुद्धा इथे येऊ शकत नाही. म्हणून मग मी ही साडी आणली, काळी साडी. काकू, ही साडी जर तुम्ही तुमच्याकडून संक्रांतीची म्हणून आदितीला दिलीत ना, तिला खूप बरं वाटेल. वा जय, तुझ्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतो हो. आमची मुलगी अगदी भाग्यवान आहे. अरे, मुलं म्हणवता ना तुम्ही आमची, मग मुलीसाठी मी एवढंही करणार नाही. आणि यांनी सुद्धा बजावून सांगितलंय बरं का, सगळं अगदी नीट पार पडलं पाहिजे रीतीप्रमाणे. वय, म्हणून बघ काकूनी कशी झाक तयारी केलीये. आता आदिती आली ना की तिला ह्या दागिन्यांनी मस्तपैकी नटवू. काय? सगळं बरोबर आहे, पण आदिती आहे कुठे? ती येतच असेल. मी ही साडी घ्यायची म्हणून काहीतरी कारण सांगून पुढे निघालो. काका कुठं? ते आवरता येतात. जा जा, तू सुद्धा पटकन आवरून घे. वा वा, ही कुठे राहिली? येतच असेल काका. आलीच. या. अरे, हे सगळं समजा कसं झाक दिसतंय ना. काकांकडे बघ, पिक्चर मधल्या अगदी हिरो सारखे दिसतंय. माझं काय चाललंय मलाच कळत नाही. काय हिने दिलंय घालायला रे? नुसतं खाज येते सारखी. जरा सणासुदीला चांगले कपडे घातले तर काही बिघडेल का? काका, तुम्ही खूप छान दिसताय. आणि काकू, सुंदर दिसताय तुम्ही सुद्धा. हो, पण आपल्या नवऱ्याचं पण कौतुक कर. नाही तर काय त्याचं स्वाभिमान दुखावेल. काय सगळे छान दिसतात ना आता? जा, आता तू पण तयार होऊन ये. काय? काय 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 संक्रांत आहे ना आज? मग आदिती, ये इकडे. हा, जा जा जा. ही काळी साडी आहे, जा पटकन बदलून ये. काकू, हे काय? अगं, तुझ्या नवऱ्याने आणली ती, आणि ही आमच्याकडून. काकू, हे सगळं कशासाठी? अगं, एक नवऱ्याने दिलीये आणि एक माहेरकडची. तुला हौस नसली ना तरी तुझ्या आईची हौस आहे. जा पटकन नेसून ये साडी.
काय रे तू काय आता माझ्या खांद्यावर डोकं टेकून रडणार आहेस की ये अदिती. ये आहा. वा छान छान दिसतेस. अगदी तुझ्या नवऱ्यापेक्षाही लाख पटीनं. काकू हिची दृष्ट काढायला हवी. हे बघा आता संक्रांत साजरी करायची तेव्हा तुम्ही दोघांनी अगदी शांत राहायचं. चला. घ्या. काय रे तू काय नुसतं बघत राहणार आहेस की फोटो बिटो काढणार आहेस. हा काढ. हा हा शाबा दे इकडे. तू इकडे बरा इकडे बरा. ये जय. सुखी राहा. इकडे बघा इकडे बघा. हा. काय झालं असं का बघतोयस? काही नाही. मग अशी काका काकूंसमोर बोलू शकलो नाही. पण तू ह्या साडी खूप सुंदर दिसत होतीस. थँक्यू सो मच. कॉम्प्लिमेंटसाठी नाही, त्या साडीबद्दल आणि त्या गोड मोमेंट बद्दल. ह्या सगळ्याबद्दल थँक्यू. बर मग मलाही तुला थँक्यू म्हणावं लागेल. का? कारण काका काकूंनी तुझी संक्रांत केली.
पण आज तुझ्यामुळे मला कधीही न मिळालेला जावयाचा मान मिळवून दिलास तू. मग तर आपण दोघांनी काका काकूंना थँक्स म्हणायला हवं. नाही, असा विचारही आणू नकोस डोक्यात आदिती. काकूंना खूप वाईट वाटेल. आणि आभार प्रदर्शन केल्यानंतर काका किती भडकतात माहितीये ना. खर तर ते दोघं इतकं सगळं करतात आपल्यासाठी. थँक्यू म्हणून त्याची किंमत कमी करायला नको ना. खरंय तुझं. हे पण मला सांग, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. ऍक्च्युली शब्द कमी पडतील. ही संक्रांत माझ्या कायम लक्षात राहील.